नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, SBI मध्ये जवळपास जागा किती सुटलेल्या आहेत तिथं तर एकूण 1100 पेक्षा अधिक जागा आहेत। ज्या एक्झिस्टिंग जागा होत्या त्या आपल्याला इथं होत्या आणि ज्या काही रिवाइज जागा झालेल्या आहेत त्या देखील इथं आपल्याला देण्यात आलेल्या आहे। VP वेल्थच्या 582 जागा भरल्या जाणार आहेत। AVP वेल्थ REMच्या 237 जागा आहे आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हच्या 327 इतक्या जागा आहेत। मित्रांनो, ही जी SBI मध्ये भरती आलेली आहे त्याचा आपल्याला इथं रिवाइज झालेले आहे। तारीख जी आहे ती तारीख वाढवण्यात आलेली आहे। 2/12/2025 पासून ऑनलाइन ॲप्लिकेशन जे होते ते ऑनलाइन ॲप्लिकेशन सुरू झालेले होते आणि 10/1/2026 पर्यंत मित्रांनो आपण या ठिकाणी ऑनलाइन ॲप्लिकेशन करू शकतो। जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी अप्लाय करायचे राहिलेले आहेत त्यांनी निश्चितच इथं ॲप्लिकेशन करायचं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या जागा होत्या त्या आपण पाहिल्या। त्याच्यामध्ये आपण पाहायचं आहे की आपल्याला इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि त्याच्यानंतर इथं तुमची सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, तुम्हाला इथं जे काही सॅलरी भेटणार आहे ती सॅलरी कशा पद्धतीने असणार आहे हे देखील आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। जे VP वेल्थ आहेत त्यालाच SRM म्हटलं जातं, त्यांना सॅलरी आहे बघा 44.70 लाख रुपये एवढी आणि AVP वेल्थ REM जे आहेत त्यांना आहे ॲन्युअल सॅलरी 30.20 लाख। त्याच्यानंतर कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह जे आहेत त्यांना 6.20 लाख रुपये एवढी पर इयर सॅलरी असणार आहे। आणि त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला इथं जे काही त्याच्यामध्ये बफरिंग ॲन्युअल CTC मध्ये ठेवण्यात आलेलं आहे ते देखील दिलेलं आहे। तुम्हाला इथं मोबाईल कन्व्हेन्स वगैरे दिलेला आहे, ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे, परफॉर्मन्स अलाउन्स आहे, ॲन्युअल इन्क्रीमेंट आहे, या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत। आता आपल्याला इथं पाहायचं आहे की एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स किती मागितलेला आहे। पहिली जी पोस्ट आहे VP वेल्थ SRM त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे। त्याच्यामध्ये बघा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये MBA असलं पाहिजे, बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग त्याच्यामध्ये तुम्हाला 60% मार्कांनी तुम्ही त्याच्यामध्ये उत्तीर्ण असलं पाहिजे। सर्टिफिकेशन्स मागितलेले आहेत तिथं आपल्याला, ते देखील आपल्याकडे असणं आवश्यक आहे। पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स किती मागितलेला आहे तर तुमच्याकडे 6 वर्षाचा सेल्स मार्केटिंग किंवा लीडिंग पब्लिक प्रायव्हेट फॉरेन बँकिंग आहे किंवा वेल्थ मॅनेजमेंट फर्म आहे, AMCs आहेत, त्यांचा तुम्हाला 6 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। तुमचा परफॉर्मन्स देखील त्या ठिकाणी चांगला असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर स्पेसिफिक स्किल रिक्वायर्ड दिलेला आहे, तुमच्याकडे स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल, ॲनालिटिकल स्किल असणं आवश्यक आहे आणि इथं तुमच्या जॉब प्रोफाईल दिलेल्या आहेत। मित्रांनो, तुमची जी जॉब प्रोफाईल आहे ती मी वाचून दाखवणार नाही, कारण जॉब प्रोफाईल वाचत बसेल तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल। तुम्ही पाहू शकता, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा ही जी काही PDF आहे या PDF ची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता ती PDF देखील पाहू शकता। त्याच्यानंतर दुसरी पोस्ट आहे AVP वेल्थ REM ची, त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे आणि परफॉर्म तुमचा जो आहे त्याचा मार्केटिंग बँकिंग मधलं तुमचं असणं आवश्यक आहे। सर्टिफिकेशन तुम्हाला इथं मागितलेले आहेत, CFP किंवा CFAचं सर्टिफिकेशन तुमचं असणं आवश्यक आहे आणि इथं तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। सेल्स मार्केटिंग किंवा कुठल्याही पब्लिक प्रायव्हेट बँकिंग सेक्टर मधला तुमचा एक्सपिरियन्स आहे तो या ठिकाणी चालणार आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल वगैरे ते आवश्यकच आहे। तुमची जी जॉब प्रोफाईल आहे ती जॉब प्रोफाईल इथं दिलेली आहे मित्रांनो, कशा पद्धतीने असणार आहे। पुढची पोस्ट आहे कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह, त्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे। मित्रांनो, या पोस्टसाठी तुम्हाला कोणताही एक्सपिरियन्स मागितलेला नाही, तुम्ही फ्रेशर असेल तरी या ठिकाणी अप्लाय करू शकता। फक्त तुमच्याकडे डॉक्युमेंटेशनचं जे स्किल आहे ते रिक्वायर्ड आहे हे लक्षात घ्या आणि तो बाकीचं तुम्हाला काय स्किल असलं पाहिजे ते देखील देण्यात आलेलं आहे। तुमच्या जॉबच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आता तुमचं इथं सिलेक्शन कसं होणार आहे मित्रांनो, तुमचं सिलेक्शन जे आहे ते इंटरव्ह्यू मधून होणार आहे
आणि त्याच्यामधून तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे। इंटरव्ह्यू कशा होतील तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाणार आहे। आता आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठीची ही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी ती वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे। त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता आणि इथं ऍप्लिकेशन फी किती दिलेली आहे तर 750 रुपये एवढी तुम्हाला इथं ऍप्लिकेशन फी असणार आहे। तुम्हाला इथं डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहेत त्या दिलेल्या आहेत। तुमच्याकडे तुमचा रिसेंट फोटोग्राफ, सिग्नेचर आहे, तुमचा बायोडाटा आहे, आयडी प्रूफ आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16 असणार आहे। त्याचबरोबर तुमचा जो काही बायोडेटा तुम्ही टाइप केलेला आहे तो बायोडेटा देखील तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे। अपलोड करण्यासाठीच्या स्पेसिफिक साईज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही पाहू शकता। आणि सर्व डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि अपलोड केल्यानंतर तुमचं जे काही इंटरव्ह्यू वगैरे होणार आहे त्याच्यातून तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। आणि ही जी काही भरती आहे ही भरती ऑल ओव्हर इंडियामध्ये असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। त्यामुळे तुम्ही कुठेही काय करू शकता, जॉबला अप्लाय करू शकता। इथं कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आहेत ते देखील तुम्हाला इथं दिलेलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये बघचाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती जागा इथं उपलब्ध आहेत ते दिलेलं आहे। त्याच्यानंतर मुंबई मेट्रो मध्ये किती जागा आहेत ते देखील तुम्हाला इथं दिलेलं आहे। मित्रांनो बघा, अतिशय चांगली भरती आणि सर्वात मोठी भरती एसबीआय मध्ये आलेली आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी बँकेमध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय मोठी सुवर्ण संधी आलेली आहे। आणि आपल्याला इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 10/1/2025। त्यासाठी मित्रांनो 10/1/2025 पर्यंत निश्चितच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तुम्हाला जर अप्लाय करायचं नसतील तर तुमचे जे मित्र नातेवाईक आहेत त्यांच्यापर्यंत हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे की जेणेकरून त्यांना या ठिकाणी जॉबची संधी उपलब्ध होईल। आणि मित्रांनो बघा, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।